काल खूप साऱ्या मावशींनी कमेंट केली होती की पूजा कधी जाणार वगैरे वगैरे. आता कळतंय मला, तुम्हाला मला रोज रोज बघून बोर झालंय. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त आपल्या लाडक्या बाप्पांपासून झालेली आहे आणि आज प्रदोष पण आहे, तर महादेवांचं पण दर्शन घेऊ आणि रोजचीच कामं आपली. आता आमचं घराचं काम अजून चालू आहे, तर मला आहे ना ट्रॉली बसवायची आहे, तर येणार आहे ट्रॉली. पण त्याआधी ना इथे थोडंसं काम बाकी होतं किचन ओट्या खालचं कलरिंगचं, तर ते लोक आलेले होते, ते काम करत होते. इमा मॅट्रेस पण आम्हाला प्रमोशनमध्ये आलेली, तर तिला पण आम्ही असं हॉलमध्येच ठेवलेलं आहे. आणि आज आहे ना आमच्या घरी एक ताई आलेल्या होत्या सकाळी, तर खूप दिवसांपासून त्यांना मला भेटायचं होतं आणि त्या फायनली आज आल्या मला भेटायला. तर त्या येताना मग बाप्पांसाठी मस्त पेढे वगैरे घेऊन आल्या आणि ही एकादशीची पूजा मांडणी होती ना, तर ती काढायची बाकी होती, तर ती तशीच होती ना. तर त्या आल्यानंतर मग त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाप्पांना पेढ्याचा प्रसाद वगैरे दिला. ताईंबरोबर त्यांचे मिस्टर आणि त्यांचा भाऊ आलेले होते, तर हे संभाजीनगरहून आलेले होते, तर त्यांना जायचं होतं शिर्डीला लग्नासाठी. तर ते आल्यानंतर मग आम्ही खालच्या घरातच फार गप्पा मारल्या. त्यानंतर मग त्यांना चहा पाणी वगैरे झाला आणि वरती आलो त्यांना घर दाखवण्यासाठी आणि त्यांनी माझ्यासाठी छान हे बुके आणलेला होता फ्लावर्सचा. आणि नंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले. तर धन्विकला पण त्यांनी खूप छान मस्त ड्रेस घेतलेला होता, तर तो त्याने घातलेला आहे. त्यांनी आल्या आल्या लगेच घातला त्याला, तो खूप छान दिसत होता. त्यानंतर मग ताईंना मी हळदी कुंकू दिलं आणि बऱ्याच ताईंच्या मला कधी कधी कमेंट्स येत असतात की तुमच्या घरी सबस्क्रायबर फॅमिली आल्यानंतर मग तुम्ही त्यांना काही देत नाही का, काही करत नाही का जेवायला वगैरे नाश्ता. तर कधी कधी सर्वच काही तुम्हाला मला दाखवता येत नाही. आता ह्या ताईंना पण मी नाश्त्यासाठी फार आग्रह केला, पण त्या नको बोलल्या. त्या बोलल्या की घरून आम्ही नाश्ता करून आलो आहे आणि त्यांना लग्नासाठी पुढे जायचं होतं. सुनीता मावशींना आम्ही भेटायला गेलो ना, तर त्याआधी पूजा गेली होती तेव्हा तिला मीच बोलली होती जाताना आपल्या सिनरची भेळ घेऊन जा मावशींना. ढोकळा प्रेमिक्स दिलं, चहा पावडर दिली, त्यांना कांदा लसूण मसाला पण पाहिजे होता, पण त्यावेळेस माझ्याकडे संपलेला होता. पुढच्या वेळेस आम्ही तोही देणार आहोत. आणि माझी एक सवय आहे, कोणाला पण मी चहा पाणी दिल्याशिवाय जाऊ देत नाही. एवढंच की काही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतात, कधी कधी माझ्याकडून त्या होत नाही. हे मामा भाज्यांचं काही वेगळंच चालू आहे. लाडू झोपलेला असला की राहुलला त्याचा पा घ्यायला खूप आवडतो. आता मी इथे मस्त शेवपापडे आणायला सांगितली होती राहुलला, कारण मला स्वयंपाक बनवायचा होता. एकादशीचा उपवास सोडायचा होता राहुलला आणि त्याच्या पप्पांना, तर दोघांसाठी मग मी शेवभाजीच बनवली. तर काळा रस्सा म्हणतात आमच्याकडे याला, तर जशी आपण भजीची आमटी बनवतो तशीच आमटी बनवली. त्यामध्ये फक्त भजी सोडण्याऐवजी शेवपापडी सोडायची, खूप भारी लागते. मला तर अशी शेवभाजी फार आवडते. मग मी दोघांनाही जेवायला दिलं. आणि हे बघा लाडू पण उठलेला आहे. खिडकीमध्ये बऱ्याच बॉटल वगैरे ठेवलेल्या असतात. खिडकीला जरा सिमेंटचे डाग वगैरे लागलेले, कलरचे डाग, तर ते नंतर क्लीन करायचे. पण चला आता लाडूची मस्त झोप झाल्या तो मस्त बघत होता. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार. चला दुपार झालेली आहे, जवळपास 2 वाजले. आता स्वयंपाक वगैरे झाला. मिस्टरांना आणि राहुलला दोघांनाही जेवायला दिलं. मस्त शेवभाजी आणि आज आहे प्रदोष, तर पूजाला आणि मला उपवास असतो. मी तर एक सफरचंद खाल्लं, पूजाने ताक पिलं. आजही आमचा उपवास प्रदोषचा आणि उद्या आहे सोमवार, तर उद्या पण आमचा उपवास असणार आहे. पण मग रात्री आम्ही जेवण करू, प्रदोष लवकरच सोडून घेऊ, कारण संध्याकाळी 7-7:30ला तेव्हा मग स्वयंपाक बनवेल मी. आणि लाडूची झोप झाली, खेळत बसलाय. खेळणीपेक्षा त्याला आहे ना अशा बॉटल, तेलाच्या पावडरच्या, अजून कसल्या कसल्या बॉटल लागतात. असं 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 लागतं. गाडी घोडं नाही लागत का, हे असं नाही लागत का? तुला घोडा आणायचा राहुल, आपण जाऊ ना रे घोडा आणायला याला. तुला घोडा गाडी आणायची, घोडा गाडी तुला आवडते ना. वरती आता हॉल पण मस्त मोकळा झालेला आहे, तर बघू आता घोडा आणू आपण. काय आणायचं? घोडा, टिक 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 घोडा. अगो बाई, डॉगी कुठे? डॉगी पाहिला ना तू? डॉगी पाहिला ना? लाडू डॉगी कुठे? लाडू डॉगी कुठे? लाडू पाणी पाहतोय, मामा पाणी भरतोय आणि बाहेर पाऊस चालू आहे.
आमच्याकडे ना नगरपालिकेच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. 5 दिवस झाले नगरपालिकेचं पाणीच येत नव्हतं. पावसामुळे कधी कधी पाईपलाईन फुटते, कधी काय होतं. फायनली मग आता शेजारच्या ताईंकडून बोरचं पाणी घेतलं आम्ही आणि ते राहुल भरत होता. आणि त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली. आईने सकाळी सकाळी मस्त पिशवी भरून मला जास्वंदीची फुलं दिलेली होती आणि त्या ताईंनी मला बुके आणलेलं होता. तर त्यामध्ये ना पिंक रंगाची गुलाबाची फुलं आणि लाल रंगाची होती आणि इतका भारी दिसत होता तो बुके. मला पूजेसाठी फुलं पाहिजे होती पण मी नाही घेतली, म्हटलं नको. इतका सुंदर बुके त्यांनी माझ्यासाठी आणला होता आणि त्याचं फूल तोडायची माझी इच्छाच होईना. माझी तुळस मी आदल्या दिवशी घरात का ठेवली होती, कारण एकादशीची पूजा मांडली होती म्हणून मग मी तुळस देवाऱ्या शेजारी ठेवली. नाहीतर तुळशीला मी बाहेरच ठेवत असते. तर ह्या ग्रिलमध्येच ठेवली खिडकीमध्ये आणि इथेच माझी तुळस असणार आहे. उत्तर दिशेला ठेवली मी. तर चला आता बाप्पांची पूजा करून घेते. तर बाप्पांना जास्वंदीच्या फुलांचा मस्त हार बनवते आणि पहिलं फूल बाप्पांच्या चरणावरती ठेवूनच मग पूजेला सुरुवात होते. तर मस्त बाप्पांची, देवांची, सर्वांची पूजा केली. प्रदोष असल्यामुळे ना महादेवांना पण इथे पारिजातकची फुलं मी अर्पण केलेली होती. आणि पूजा मॅडम मस्त मिस्टरांशी गप्पा मारताय. दिवसभरातून 4-5 वेळेस ते कॉल करतात पूजाला, काय चालू आहे काय नाही धन्विकला बघण्यासाठी. आणि छान छान मस्त ते बोलत होते दोघेजण. यात्रा कुठपर्यंत आली, देवदर्शनं झाली की नाही, कसे आहात, तब्येत बरी आहे का. पूजा त्यांना सर्वच प्रश्न विचारत होती आणि रोज सर्वांचाच धन्विकला पण कॉल येत असतो. तो व्हिडिओ काढला का नाही का, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय असं मला. ठीक आहे. मम्मी कुठे आहे? सुवर्ण मसाल्यामध्ये बोला. अहो झालं का बाबा अमरनाथ फायनली? मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला सर्व लाडूची माहिती पाठवून देतो. तर सासूबाई पण तिच्याशी मस्त बोलत होत्या आणि राहुल दादाचं काम चालू होतं, त्याचं ऑर्डर घेण्याचं काम. मध्ये मध्ये त्याचाही आवाज यायचा. आता संध्याकाळ होत आलेली होती, 6:30 वाजलेले होते आणि स्वयंपाक बनवायचा होता. तर पूजा बोलली की आज पनीरची भाजी बनव. तर मग पनीर आणून दिलं राहुलने, पण ते थोडंसं आहे ना फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे असं आतून कडक असतं. मग मी ते सॉफ्ट होण्यासाठी ना 15 ते 20 मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवते. तोपर्यंत म्हटलं चला ग्रेव्ही बनवून घेऊ. तर मी वाटण तयार केलेलं होतं. ते वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आणि कारली पण मी इकडे उकडवलेली आहे माझ्यासाठी. तर मला आवडतात कारली. आणि इथे मी आता मसाले सर्व ॲड केलेले. अजून किचन किंग मसाला टाकायचा बाकी आहे. पूजा तो आणायला गेली होती तर तो मी वरतूनच टाकला आणि यामध्ये मग पाणी वगैरे टाकलं. कसुरी मेथी पण संपलेली होती, आज कोथिंबीर पण नव्हती. तर अशी साधी सिंपल पनीर बटर मसाला बनवली. बटर नाही आहे याच्यामध्ये, पण मुलांसाठी म्हणायचं फक्त पनीर बटर मसाला बनवली. आणि पनीरचे मी असे बारीक बारीक काप नाही केले. पनीरचा जो मोठा तुकडा होता ना, तर तोच मी अलगद असा तेलामध्ये तळून घेते. तरी थोडंसं तेल बाहेर सांडलं, कारण एका हातात मोबाईल आहे आणि दुसऱ्या हातात आहे ना झारा होता त्यामुळे. तर अशा प्रकारे तळलं ना तर खूप तेलकट पनीर होत नाही आणि राहुलला खूप तेलाचं पनीर आवडत नाही खायला. तर हे पनीर तळल्यानंतर तुम्ही थंडगार पाण्यामध्ये पण ठेवू शकता, त्यामुळे अजून ते सॉफ्ट होतं खायला. आणि पनीर बरेच डुप्लिकेट येतात आता मार्केटमध्ये, पण राहुल मग कंपनी वगैरे व्यवस्थित बघतो आणि डुप्लिकेट पनीर नाही आणत, जे ओरिजिनल असतं ना तेच आणतो. खायला खूप भारी लागतं हे पनीर. कोणत्या कंपनीचं आहे मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर चला हे मी आता असं कापून घेते. तर मुलं बोलली की खूप छोटे तुकडे करू नको, मोठे मोठे तुकडे कर, कारण मुलांना असे मोठे पीस खायला आवडतात. तर मी आता ग्रेव्हीमध्ये पीस घातलेले. ही भाजी जरी तुम्हाला आता पातळ दिसत असेल, पण ती नंतर थोडीशी उकळल्यानंतर थिक होते, म्हणजे घट्टसर होते. पण आम्हाला खूप जास्तही घट्ट भाजी आवडत नाही, कारण थोडीशी भातावर खायला अशीच पाहिजे. चला तर जेवण झाल्यानंतर मग आम्ही झोपी गेलो आणि आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ म्हणते ना. चल काही पण
शुभ सकाळ, गुड मॉर्निंग एकच. मस्त सकाळ झालेली आहे, देवपूजा पण झाली आणि आज मस्त ऊन पडलंय, कडक ऊन पडलंय. कडक ऊन पडलंय. सकाळपासून पाऊस नाहीये. कालपर्यंत भुरभुर वगैरे होती, पण आज छान ऊन पडलंय. तर चला, काल होता प्रदोष, आज आहे सोमवार. आम्हाला 3 दिवस कंटिन्यू उपवास आलेला उपवास. आहे. आधी आषाढी एकादशी, मग प्रदोष आणि आज सोमवार आहे. तर 3 दिवसापासून उपवासच चालू आहे. आणि गणपती बाप्पा खूप छान दिसतंय ना. आणि काल प्रदोष होता ना, तर काल पूजाचे मिस्टर सर्वजण अमरनाथ यात्रेला गेलेले आहे ना. हा, त्यांचं सगळ्यात महत्वाचं की बाबा अमरनाथ यांचं दर्शन त्यांना प्रदोषच्या दिवशी झालं. आणि तुम्हाला माहितीच आहे की आमच्या घरातले सगळे प्रदोष पकडतात. तर त्यांचा काल उपवास होता आणि म्हणजे चांगलं झालं नाही का, प्रदोषच्याच दिवशी त्यांना दर्शन भेटलं. तर खूप छान यात्रा झाली त्यांची. आणि रात्री सगळे खूप थकले होते, दमले होते, पाय वगैरे खूप दुखत होते सगळ्यांचे, कारण इतकं एका दिवसात जाऊन येऊन बालटन मार्गाने गेले ना ते. तर रात्री खूप दमले होते, मग झोपून गेले. अजून तर काही कॉल वगैरे आला नाही. म्हणजे ना, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की यात्रा स्थगित केली आहे, पण ते तिथे गेले ना तर 2-3 दिवस त्यांना एका ठिकाणी थांबवलं होतं. नंतर मग यात्रा परत सुरू केल्या. आता तिथे अमरनाथ शिवलिंग आहे ना, ते वितळलेलं आहे, पण तरी पण शेवटी ती जागा पवित्रच. त्या जागेवर भगवान महादेव असणारच. मग ते गेले आणि दर्शन वगैरे घेऊन आले. तर मस्त त्यांची यात्रा चालू आहे. आता ते कधी येणार आहे? 1 तारखेला रिटर्नचं तिकीट आहे त्यांचं. ते साधारणतः 2 दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. तर शक्यता 2 किंवा 3 तारखेला ते येतील लवकरच. अजूनही त्यांचं पण वैष्णोदेवी दर्शन बाकी आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे, 4 दिवसांपूर्वी ना खूप जास्त पाऊस सांगितलेला होता. तर ते जेव्हा काश्मीर श्रीनगरला पोहोचले ना, तर तिथे ते एकाच ठिकाणी बेस कॅम्पला होते 2-3 दिवस. तर तिकडे खूप पाऊस होता ना, तर त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते. नंतर जसा पाऊस कमी झाला, मग त्यांना बाहेर जाण्यासाठी सोडलं. मग नंतर ते बऱ्याच ठिकाणी फिरले, शंकराचार्य मंदिर वगैरे, मग अमरनाथ बाबांची यात्रा पण झाली. त्यानंतर काश्मीरचे दाल लेक वगैरे आणि बाबा दाल लेक ते नाही का, तळ आहे. दार्जिलिंग म्हणतात त्याला. दार्जिलिंग मध्ये लेक आहे, तळ आहे ते. तुम्हीच कमेंट करून सांगा काय म्हणतात, कारण मी गेली होती काश्मीरला. आमचं पण अमरनाथ बाबाचं दर्शन झालेलं आहे. 2012 साली मी गेली होती, तेव्हा झालेलं आहे. होते. हां, तेव्हा मुलं घरीच होते आणि त्यावेळेस मग आम्ही दार्जिलिंगला गेलो होतो. तर ते असं मोठं तळ्यात गाव असतं, तेच ना, पाण्याचं तलाव. तलाव आहे, मग ते होडी वगैरे बसून तिथं रील्स वगैरे बनवतात. त्याच्यावर म्हणतात पाण्यावर शेती पण करतात तिथं. हा, त्या पाण्यावर शेती करतात, हॉटेल वगैरे, घर आहे, लोक राहतात, असं आहे. आणि त्यांचं 29 तारखेचं आहे ना वैष्णोदेवीचं बुकिंग आहे, 29 का 30 तारखेचं. तर मग ते दर्शन झाल्यानंतर ते रिटर्न निघणार आहे सिन्नरला येण्यासाठी. तर येता 2-3 तारखेपर्यंत येतीलच ते. तर ते आल्यानंतर मी जाणारच आहे. काल खूप साऱ्या मावशींनी कमेंट केली होती की पूजा कधी जाणार वगैरे वगैरे. आता कळतंय मला, तुम्हाला रोज रोज बघून बोर झालंय. असं काही नाही, प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलींनी सासरी राहावं, सासरी संसार करावा, यात काही वाईट नाहीये. तुमचे पण कमेंट्स वाचल्या आम्ही. तुमचं पण चांगल्यासाठीच बोलणं आहे, पूजाच्या चांगल्या आयुष्यासाठीच बोलताय तुम्ही सर्वजण. असं काही नाहीये. शेवटी मुलीचं घर, सासर म्हणजे माहेर सासर दोन्ही पण आहे, पण शक्यतो आपण लग्नानंतर मुली सासरीच राहाव्या, सुखी राहाव्या असंच म्हणत असतो. अशीच देवाजवळ प्रार्थना करतो. घरी कोणी पाहिजे ना. हा, आता सध्या घरी कोणी नाहीये, घरी पण मी जाते. मला मिस्टरांनी ना, म्हणजे मी जालन्याला होती, पण ते जाताना त्यांनी ना घराची चावी पप्पांकडे दिली होती आणि सांगितलं होतं की पूजाकडे द्या म्हणून. तर मग माझ्याकडे चावी आहे आणि 8-10 दिवस झाले घर बंद आहे. तर मग घराची साफसफाई म्हणा, झाडझूड वगैरे करायला मी जाते, थोडी आवरासावर करते. थोडं दार खिडक्या जर उघडल्या ना तर थोडं मोकळं फ्रेश वाटतं. सारखं बंद ठेवलं ना वेगळा स्मेल येतो घरामध्ये. तर मी काल पण गेली होती आणि 2 दिवसातून एकदा मी घरी चक्कर मारतेच आहे. तर ते जेव्हा सगळे येतील तेव्हा मी जाणारच आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. बरं, ठीक आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर मिळाली तुम्हाला. चला, आता व्हिडिओ इथे संपवते. आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय बाय.